हाय. आता नेक्स्ट खूप महत्त्वाचा पार्ट आहे बा, कारण आयसोमेरिझम. आयसोचा अर्थ आहे सेम. आयसो वर्डचा अर्थ काय? सेम. आयसोचा अर्थ. मरचा अर्थ युनिट. मरचा अर्थ काय? युनिट. मग सेम युनिट हा एक फिनॉमिनन. आपण त्याचं डेफिनेशन नंतर बघू. आधी याचं क्लासिफिकेशन बघू. आयसोमेरिझमचे दोन मेन टाईप आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरलचे परत 5 आहेत. चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. हा जो दुसरा आहे मेन आयसोमेरिझमचा, एक झाला स्ट्रक्चरल, हे झाले स्ट्रक्चरलचे क्लास. दुसरा आहे मेन स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझमचे परत 2 क्लास आहे. एकाला म्हणतात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकलचे परत 2 टाईप आहे, सिस आयसोमेरिझम अँड ट्रान्स आयसोमेरिझम. मग हे झाले मेन 2. याचे परत 5, याचे परत 2 आणि याचे परत 2. याचे पण 2 आहे, पण ते आपण 12th बघणार आहे. या वर्षी नाही तुम्हाला. ते ऑप्टिकलचे पण पुढच्या वर्षी आपण बघणार आहे. पण हे झालं टोटल क्लासिफिकेशन. मेन 2, याचे 5, याचे परत 2 आणि याचे परत 2. आपल्याला हे सगळे डिटेलमध्ये बघायचे. मग आधी आपण आयसोमेरिझम बघू. आयसोमेरिझम म्हणजे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. MFला कसं वाचायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डिफरंट स्ट्रक्चर. काही कंपाऊंडमध्ये काय होतं, त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो. आपण पुढे एक्झाम्पल बघा, त्यावेळेस मोर क्लिअर होईल तुमचं. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण त्याचे स्ट्रक्चर काय असतात? वेगवेगळे असं. असं जो फिनॉमिनन आहे, द फिनॉमिनन ऑफ कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ आयसोमेरिझम. आयसोमेरिझम काय म्हणणार? द फिनॉमिनॉन. फिनॉमिनॉन म्हणजे काय? तत्व, कन्सेप्ट किंवा त्या द फिनॉमिना. द फिनॉमिनॉन हॅव्हिंग कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमेरिझम. मग आयसोमेरिझमला फर्स्ट बघू आपण आता. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हा पण काय? आयसोमेरिझम इथं पण काय असणार आहे? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे सगळ्या ठिकाणी कंपल्सरी. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? सेम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. The compounds having same molecular formula but different structural formula are called as structural isomers. ज्यांचा काय सेम आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण त्यांचं स्ट्रक्चर काय आहे? डिफरंट आहे. मग त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात? स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर. आपण बघणार आहे ज्यावेळेस याचा क्लासिफिकेशन बघू त्यावेळेस ते एक्झाम्पल आहे. पण स्ट्रक्चरला एकमेकांचे काय म्हणतात? आयसोमर्स म्हणतात. एकमेकांचे आयसोमर्स. आणि तो जो फिनॉमिनॉन आहे किंवा ते जे तत्व आहे त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. म्हणजे आयसोमेरिझम येईल ते काय असणार आहे? तत्व असणार. तो जो फिनॉमिनॉन असणार आहे आणि ते जे स्ट्रक्चर आहे ते एकमेकांचे काय असणार आहेत? आयसोमर्स असणार आहे. मग ते स्ट्रक्चरल आयसोमर्स असतील, चेन आयसोमर असतील, पोझिशन असणार, ते आपण आता लगेच बनणार आहे. मग स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अर्थ कळला का? द फिनॉमिनॉन ऑफ कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज सेड टू बी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड द स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर. स्ट्रक्चरला एकमेकांचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणतात. अरे स्ट्रक्चरला एकमेकांचे स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतात. आणि तो जो फिनॉमिनॉन आहे, कोणता फिनॉमिनॉन? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्या फिनॉमिनलला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणतात. आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेस तुमच्या मोर क्लिअर होईल. त्यातला पहिला बघू आधी आपण. ए मधला पहिला कोणता आहे? चेन आयसोमेरिझम. मग इथं पण काय असणार आहे? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट बॅकबोन चेन किंवा डिफरंट पॅरेंट चेन म्हणून. चेन आयसोमेरिझममध्ये पण काय असणार आहे? कंपाऊंडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, पण काय असणार? त्यांची पॅरेंट चेन वेगळी असेल. फॉर एक्झाम्पल जर घेतलं मी, हा कंपाऊंड पहा, CH3 CH2 CH2 CH3 माहिती आहे तुम्हाला, हा N ब्युटेन. आणि हा दुसरा काढला आहे CH3 CH CH3 CH3.
आता याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला, यात 4 कार्बन आहे, C4H10 याचं पण बघा काय C4H10, म्हणजे दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले काय सारखे C4H10, आणि याचं पण काय C4H10 पहा 1 2 3 4 कार्बन आहे, 3 3 6 आणि 3 9 1 10, इथं पण 10 आहे, म्हणजे दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले काय सेम आहे, पण काही वेगळं आहे, पॅरेंट चेन वेगळी. याची पॅरेंट चेन जर वेगळी किती कार्बन येतील 1 2 3 आणि 4 कार्बन येतील, कारण स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन, आणि याची जर पॅरेंट चेन कन्सिडर केली आपण किती कार्बन येतील फक्त 3च येतील. हे आपण नॉमेनक्लेचरच्या वेळेस बघितलं आहे. मग याची पॅरेंट चेनमध्ये याचा पॅरेंट कोण होईल ब्युटेन होईल, आणि याचा पॅरेंट कोण होईल प्रोपेन होईल. मग इथं काय सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पॅरेंट चेन. मग असा जो आयसोमेरिझम याला काय म्हणतात चेन आयसोमेरिझम. अशा फिनॉमिननला आपण काय करणार धिस कंपाऊंड इज अ चेन आयसोमर ऑफ दिस अँड दिस इज अ चेन आयसोमर ऑफ दिस. म्हणजे हे कंपाऊंड एकमेकांचे काय आहेत चेन आयसोमर्स आहेत. हे कोण एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत, आणि यांच्यामध्ये कोणता फिनॉमिना सापडतोय का दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे आहेत पण त्यांची पॅरेंट चेन काय वेगळी आहे. आणि हा जो फिनॉमिना आहे त्याला म्हणलेला आहे आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम. जो फिनॉमिना आहे तो आयसोमेरिझम, आणि स्ट्रक्चर आर द चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. ते एकमेकांचे काय आहेत चेन आयसोमर्स आहेत. अजून पण एक्झाम्पल काढू शकतो आपण. पेंटेनचा काढायचा काय लिहिलं मी CH3 CH2 CH2 CH3 याचा काय फॉर्म्युला येईल C5H12. मग मी जो दुसरा काढला याचा CH3 CH3 याचा पण पहा काय येईल C5H12. अजून एक काढता येईल याचा येईन का काढता, हे पुसतो मी थोडा वेळ करता. आता हे पाहिजे यांच्या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहे पण चेन वेगळी. समजा असं काढलं असतं मी CH3 म्हणजे पहा हे तिन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला का तिन्ही कंपाऊंडचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तो काय आहे C5H12 म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण इथं पहा चेनमध्ये किती कार्बन येतील 4 कार्बन येतील, इथं किती येतील 5चे 5 येतील, इथं चेनमध्ये किती कार्बन येतील 3च कार्बन येतील. म्हणजे यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे पण यांची पॅरेंट चेन कोण म्हणतं आहे पॅरेंट चेन वेगळी आहे, म्हणून त्यांच्यामध्ये कोणता आयसोमेरिझम आहे चेन आयसोमेरिझम आहे. अँड ती स्ट्रक्चर्स ऑफ चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. हा याचा चेन आयसोमर आहे, हा याचा चेन आयसोमर आहे, हा याचा काय चेन आयसोमेरिझम आहे. समजला की त्याच्या नावाचाच अर्थ आहे. आता पहा आयसोमेरिझम म्हटलं की एक गोष्ट फिक्स सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलणार नाही, फक्त त्यांची चेन लेंथ काय होईल बदलेल किंवा पॅरेंट चेन बदल. हा होता फर्स्ट चेन आयसोमेरिझम. सेकंड यातला दुसरा पाहायचा आहे, आणि तुम्ही डेफिनेशन इझिली तयार करू शकता. पोझिशन आयसोमेरिझम बुकमध्ये पण दिलेलं आहे, बुक बघा. मी तुम्हाला सांगितलं आपला 14 नंबरचा चॅप्टर चालू आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पोझिशन आयसोमेरिझम इथं काय असणार परत सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. इथं पण कंपाऊंडचं काय असणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असणार आहे पण वेगळं काय असणार आहे पोझिशन वेगळी असणार आहे. फंक्शनल ग्रुप पण सेम असेल पण फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय असेल वेगळी असेल. फॉर एक्झाम्पल पहा आता हा माहिती आहे तुम्हाला CH3 CH11 CH3 ब्यूट 2 आहे तुमचा. आता नाव काय लिहित नाही मी किंवा मी असं लिहिलं CH2 CH2 CH3. हे दोन कंपाऊंड बघा बरं. याचा फॉर्म्युला काय असेल C4H8. दोन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C4H8 आहे पण यांचा फंक्शनल ग्रुप काय आहे पहा ओळखताय फंक्शनल ग्रुप झालं आहे आपलं. याचा फंक्शनल ग्रुप काय डबल बॉन्ड आली की नाही, इथं पण काय डबल बॉन्ड. म्हणजे दोन्हीचे फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले पण सेम आहे, पण फंक्शनल ग्रुपची काय डिफरंट आहे पोझिशन. जर नंबरिंग दिलं तर पहा इथं काय येईल फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. इथं सेकंड नंबरला येतो, इथं काय येईल फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. म्हणून हा काय असतो तुमचा नाव काय असं ब्यूट 2 इन बरोबर का नाही, आणि हा काय ब्यूट 1 इन. म्हणून हे एकमेकांचे काय आहेत पोझिशन आयसोमेरिझम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फंक्शनल ग्रुप पण सेम, पण फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय वेगळी आहे. मग ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुपची पोझिशन वेगळी असते त्यांना काय म्हणतात पोझिशन आयसोमेरिझम. द phenomenon of compound having same molecular formula but different position of functional group is said to be position isomerism and the structures are called as position isomers of each other. हा याचा पोझिशन आयसोमर आहे, हा
याचं पोझिशन आयसोमर आहे. समजलं आहे, सेकंड पोझिशन आयसोमरिझम. अजून पण भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. तुम्ही ट्रिपल बॉन्डचं पण काढू शकता. असे तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल शोधा. तुम्हाला आता पण अल्किनमध्ये सापडतील तुम्हाला भरपूर सारे. पेंट 1 इन, पेंट 2 इन किंवा हेक्स 1 इन, हेक्स 2 इन, हेक्स 3 इन हे एकमेकांचे काय आहेत स्ट्रक्चर आयसोमर आहे. किंवा ब्यूट 2 आईन, ब्यूट 1 आईन ट्रिपल बॉन्डमध्ये पण सापडेल तुम्हाला. अजून पण भरपूर सारे 12वीच्या सगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला सापडणार आहे. असे कितीतरी मिलियन्स ऑफ एक्झाम्पल आपण तयार करू शकतो किंवा आहेत असे एक्झाम्पल. आपल्याला फक्त आधी कन्सेप्ट समजून घ्यायचे. चेन आयसोमरिझम काय आहे, पोझिशन आयसोमरिझम काय आहे, समजलं आहे. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. थर्ड आहे आम्हाला फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. इथे काय असणार आहे परत सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. इथे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहणार आहे कंपाऊंडचा सेम राहणार आहे, पण त्यांचा फंक्शनल ग्रुप काय होणार आहे चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH हा इथेनॉल आणि मी हा जर काढला हा इथर आहे पहा, याला म्हणतात डायइथाइल इथर. नावाबद्दल कन्फ्युजन होऊ, नावाचं टेन्शन नाही घेऊ. तुम्हाला नावं यंदा नाही, आता फक्त स्ट्रक्चर बघा. डायमिथिल इथर, डायमिथाइल इथर. मग हा काय आहे इथर आहे, हा काय अल्कोहोल आहे. अल्कोहोल आणि इथर यांचं फंक्शन दोघांचे फंक्शनल ग्रुप काय वेगळे, पण दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. याचा काय होईल C2H6O याचा, आणि याचा पण काय होईल C2H6O. म्हणजे दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे पण यांचे फंक्शनल ग्रुपच वेगळे डायरेक्ट. हा इथे अल्कोहोल आहे, हा काय इथर आहे. मग यांना काय म्हणतात एकमेकांचे फंक्शनल आयसोमर, आणि या फिनॉमिनाला काय म्हणतात फंक्शनल आयसोमरिझम. अजून पण ऑर्गॅनिकच्या बाकीच्या फंक्शनल ग्रुपमध्ये पण आयसोमरिझम आहेत, ते आपण पुढच्या वर्षी बघणार आहे. यांचा बद्दल कॉन्सेप्ट तुम्ही व्हॉट मीन बाय फंक्शनल आयसोमरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. अल्कोहोल आणि इथर एकमेकांचे काय आहेत फंक्शनल आयसोमर्स आहेत. नेक्स्ट पुढचा बघायचा आपल्याला मेटामेरिझम फोर्थ यामधला. याच्यात पण काय राहणार आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट साइड चेन अटॅच टू दी फंक्शनल ग्रुप. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहणार आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम राहणार आहे, पण काय राहणार आहे डिफरंट साइड चेन अटॅच टू द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपला ज्या साइड चेन असणार आहे त्या काय असणार आहेत डिफरंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा आता इथं हा कंपाऊंड काढतो मी CH3 CH2O CH2O CH3 आणि दुसरा आहे CH3 CH2O CH2 CH3. आता पहा हा पण इथर आहे आणि हा पण काय दोन्ही इथर आहे. पहा याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, दोन्ही पण काय इथर आहे. पण पहा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिलं तर 1 2 3 4 कार्बन आहेत, म्हणजे काय होणार C4 3 2 2 आणि 3 6 4 10 H10O. दोन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C4H10O. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोन्ही इथर आहे. पण इथं पहा ऑक्सिजन जर पाहिलं फंक्शनल ग्रुप काय याचा ऑक्सिजन. इथं काय मिथाईल आणि इथाईल दोन अल्काइल ग्रुप पहा. इथं कोणता आहे नॉर्मल प्रोपिल आणि मिथिल, आणि इथं काय इथिल आणि इथिल. बरोबर नाही, दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे आले, पण अल्काइल ग्रुप काय आहेत इथं मिथाईल आहे आणि इथं नॉर्मल प्रोपिल आहे, इथं इथिल आणि इथिल आहे. म्हणजे अल्काइल ग्रुप बदलले पहा. इथं ऑक्सिजनच्या साईडला 3 कार्बन आहे, इथं ऑक्सिजनच्या साईडला एकच कार्बन, इथं इकडं 2 आहे आणि इकडं काय 2 आहे. म्हणजे इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, पण ऑक्सिजनला अटॅच असणारे जे अल्काइल ग्रुप्स आहेत यांना काय म्हणतो आपण अल्किल ग्रुप म्हणतो. हे अल्किल ग्रुप काय आहेत डिफरंट आहे. म्हणजेच काय
सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट साईड चेन. ह्या ज्या साईड चेन आहेत ह्या काय आहेत, डिफरंट आहे म्हणून याला काय म्हणतात मेटामेरिझम. आणि हा दोनच फंक्शनल ग्रुपमध्ये तुमच्या, एक तर इथरमध्ये सापडतो आणि दुसरा आहे अमाईनमध्ये. अमाईनमध्ये तुम्हाला नाही आहे. मग हे झालं फर्स्ट पार्ट. आयसोमेरिझम म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. जसं मेन टाईप एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्यातला कोणता फर्स्ट पाहिला आपण चेन आयसोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पॅरेंट चेन. दुसरा काय आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप, इथं पोझिशन वेगळी असते. थर्ड बघितला आपण सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. आणि चौथा बघितला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट साईड चेन अटॅच टू द फंक्शनल ग्रुप. मग हे 4 बघून घ्या. टॉटोमेरिझम, जॉमेट्रिकल, ऑप्टिकल, सेस आणि ट्रान्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. त्यामुळं हे व्यवस्थित बघून घ्या. यांचे डेफिनेशन तयार करा, यांचे एक्झाम्पल नोट्स तयार करा. खूप महत्त्वाचं आहे आयसोमेरिझम. बघूया नेक्स्ट लेक्चरला राहिलेलं पार्ट आपण बघूयात.